1985 साली आपण सर्व वर्गमित्र इथून 10वी या वर्गामध्ये शिकत होतो। या शाळेबरोबर बघितलं तर तसं या सिद्धेश्वर संस्थेबरोबर माझे पहिलीपासूनचे संबंध आहेत। मी पहिलीला आदर्श विद्या मंदिर जी आपली चाटी गल्लीमध्ये तिथं होतो, पण त्याच्यानंतर त्याच वर्षी मी सिद्धेश्वर बालक मंदिर जी आपली भवानी पेठ आहे त्या ठिकाणी मी गेलो आणि तिथून 10वी पर्यंतचा जो आहे संपूर्ण या सिद्धेश्वर संस्थेमध्येच माझं शिक्षण झालेलं आहे। शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे संघर्ष। संघर्ष कशासाठी? की जीवनामध्ये जे पुढं आपल्याला अचीव करायचं आहे, जे ध्येय साध्य करायचं आहे, याच्यासाठी जो आपण शिक्षण घेणार आहे ते शिक्षण घेताना आपल्याला वेगवेगळे अडचणी येतात। आपण सर्व एकाच पद्धतीच्या फॅमिलीमधनं आलेलो आहे, कारण आपली शाळा ही त्याच्यासाठी ओळखली जायची। जसं की कॉन्व्हेंटची जर शाळा बघितली आपण, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं एक वेगळंच असतं की ते कारमधनं येणार वगैरे। पण मला आठवते मी राहायला इथे समाचार चौकात एक होतो आणि नंतरनं मधला मारुती, या दोन्ही ठिकाणावरनं यायचो मी। दोन्ही ठिकाणावरनं यायचो, बसचा कधीच प्रवास नाही। 8वी नंतर सायकल मिळाली, सायकलवर यायचो, पण चालत येतानाचा प्रवास जो होतो मित्रांबरोबर खांद्यावर हात घालून। आणखीन दुसरं एक मला या शाळेच्या आठवणीबरोबर सांगायचं आहे, 7वी पासून आमचा जो खो खोचा क्लब झाला, उत्कर्ष खो खो क्लब, त्याच्यामध्ये श्रीकांत आत्ता सोबत आहे माझ्या, नितीन नाही आला आज इथे। श्रीकांत अजून कोण होतं रे आपल्याबरोबर यातला आत्ता सध्या? हां तू होता हां, यशा होता, यशा हां आमचं हां हा अदनामधनं येणारा होता। पण जर बघितलं नाही पण बघितलं ना त्यावेळेस ना बघितलं ना मला एक फार हे व्हायचं, हा जो श्रीकांत जो आहे ना तो म्हणजे एक एक्सपर्ट चॅम्पियन खो खोमधलं। श्रीकांत आणि नित्या हे दोघं जण, आणि त्यांची एक ती विशेष डाईव्ह मारायचं। बाप जन्मात मला डाईव्ह मारता आला नाही मात्र, पण चला त्यांच्यामुळे एक या आपले सगळे जे विद्यार्थी आणि क्लबचा जो आहे एक पुढे फायदा असा झाला आयुष्यामध्ये। 11वी नंतर ते इंजिनिअरिंग हे जे 6 वर्ष आहे ना, त्याच्यामध्ये मला कधीच म्हणजे आरोग्याविषयी जे आपल्या तक्रारी येतात ना, हे त्याची जी आपण पायाभरणी म्हणजे घरनं चालत येणे, चालत शाळेला येताना चालत येणे आणि तिथून नंतर ना घरी जाऊच तर म्हणजे संध्याकाळी 8 वगैरे वाजायचे, बरोबर आहे ना? 8 वगैरे वाजायचे, त्यावेळेसपर्यंत आपण नुसतं पळत असायचं। पण ते पळाल्यामुळे आपल्या शरीरात जी ऊर्जा तयार झाली तीच ऊर्जा आपल्याला अभ्यासात पण त्या मिळायची। कार्यक्रम ऑर्गनाईज केला प्रसन्ना श्री देशमुखे, मला देशमुखेचं बरं अजून एक राहिलं बरं का, देशमुखेचं एक मला म्हणजे विशेष त्याचं हे करावं वाटतं की तो तिकडे असून सुद्धा बराच काळ तिकडे होतं, पण इथं आल्यानंतर सुद्धा ना त्यांनी सर्व मित्रांबरोबर टचमध्ये, जे की फक्त याच्या एकट्यामध्येच मला बघायला मिळालं। त्याच्यासाठी सगळेजण आपण टाळ्या वाजवूया। नमस्कार, माझे नाव आनंद रुद्रप्पा हुलगेरी। मी 1985 साली मार्च महिन्यामधनं इथं 10वीची परीक्षा दिली होती। मी त्यावेळी ज्या बाकावर बसलो होतो 10वीमध्ये शिक्षण घेताना, त्याच बाकावर आत्ता बसलो आहे। त्यामुळे माझ्या मनात ज्या काही जुन्या आठवणी आहेत त्या खूपच उफाळून येत आहेत, किंवा मी त्या 40 वर्षापूर्वीच्या गतकाळात गेलेलो आहे। त्यावेळी जे काही गोष्टी घडल्या त्या सर्व मला जशा तशा आठवत आहेत। 40 वर्षापूर्वीचा जीवन चित्रपट माझ्या डोळ्यासमोर तरळत आहे। त्यावेळी आम्हाला जे कोणी शिकवायला होते त्यांची नावंसुद्धा मला आत्ताही माहीत आहेत। आत्ता 4-5 शिक्षकांची माझी परत एकदा भेट झाली, त्यांना भेटून खूपच छान वाटलं। आम्ही जवळपास आत्ता 25 कमीत कमी 30 जण भेटलेलो आहोत। यापैकी माझ्या 8-10 जणांशी नेहमी आमची भेट होते, आम्ही गप्पा मारतो, चर्चा करतो। 3-4 दोस्त मला 40 वर्षांनी भेटलेले आहेत। मी फक्त त्यांचे चेहरे ओळखत होतो, पण नाव मला आठवत नव्हतं, त्यांची मी ओळख करून घेतली। सर्व मित्रांना बोलून खूप छान वाटलं। या कार्यक्रम करण्यामागचा उद्देश असा होता की 40 वर्षानंतर आपल्या जुन्या ज्या आठवणी आहेत त्या आठवणींना परत एकदा उजाळा देऊयात, आणि आपण ज्या बाकावर बसवतो त्या बाकावर बसून परत एकदा तो अनुभव आपण घेऊयात, कारण हा अनुभव खूपच अविस्मरणीय असतो। असे दिवस मला जे वैयक्तिक म्हणणं आहे की आपण जे बालपणी आपले मित्रांबरोबर जे काही आपले खोड्या करतो, वेळ घालवतो, खोड्या करतो, त्यांच्यावर दंगामस्ती करतो, ते दिवस आयुष्यात कधीही परत येत नाहीत। मला अजून एक इथे नमूद करावंसे वाटते की काही गोष्टी आपण आपल्या फक्त मित्रांबरोबरच वाटून घेऊ शकतो,
किंवा आपण आईवडिलांना सुद्धा काही गोष्टी सांगू शकत नाही, त्या आपण मित्रांबरोबर अगदी प्रांजळपणे किंवा मनसोक्तपणे सांगतो. इवन आपण जेव्हा आपलं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर सुद्धा आपण आपल्या धर्मपत्नीबरोबर काही गोष्टी सांगू शकत नाही, पण त्या आपल्या मित्रांशी आपण एकदम व्यवस्थितपणे बिनधास्त बोलतो. त्यामुळे मला असं वाटतं की मित्र हे आयुष्यात खूपच गरजेचे आहेत. मित्रांशिवाय आयुष्य आपलं खूपच अपूर्ण आहे. 40 वर्षानंतर आपण सर्व एकत्र भेटतो आहोत. असं वाटतंय की तेव्हाचे दिवस खूप छान होते. उगाच आपण मोठा झालो. ते हसत खेळत जे होतं तेच चांगले होतं. आनंद हुलगेरी, अशोक मंगल, अतुल जम्मा, सतीश एकपोटे, अनिल पसपुले, राजन मुळे, राजशेखर ममाने, नष्टे, एक जण बोला कोण तर, एस एस कुलकर्णी, संजय जेवरे, श्रीकांत जागीरदार, मागवतकर, श्रीनिवास चंचेटी, सुनील सलगरकर, विजय अवकाडे, 1 वाजता येतोय. विजय डांगे आले का? विवेक कोळेकर, जीवन ममदापुरे, कार्यमोल, महेश पाटील, प्रसाद सरदेशमुख अब्सेंट आहे सध्या. 1 तासाने आमटे जरा लोक गेला. वर्षामागून वर्षे सरत जातात. वर्षामागून वर्षे सरत जातात. शिक्षण, करिअर, लग्न, मूल बाळ या साऱ्या धक्काधुक्कीच्या जीवनामध्ये सगळे काही विखरले जातात. कुठे असतील ते मित्र, कुठे असतील आता मैत्रिणी तर मी म्हणू शकत नाही, कारण मी अंदाज लावून आले होते की मैत्रिणी पण असतील. हा प्रश्न सतत मनाला छळत असतो. पण या वर्गातील आठवणी, मौज मजा मात्र काळजातून मिटल्या जात नसतात. आणि मग काय, सोशल मीडियाचा जमाना आहे म्हटल्यावर सोशल मीडियातूनच शोध सुरू होतो एकमेकांना शोधण्यासाठीचा. असाच हा आपला आजचा कार्यक्रम आहे. सिद्धेश्वर प्रशाला 10वी 1985 बॅच स्नेह मेळावा. एकोणीसशे 85 साली आपण शालांत परीक्षा उत्तीर्ण होऊन एक शाळेची शिदोरी घेऊन समाजामध्ये उत्तुंग भरारी घेतलेल्या सर्व समोर बसलेल्या श्रेष्ठ बंधूंना 85 ते 2025 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे तो फार मोठा आहे. या कार्यकाळामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये काय उत्तुंग भरारी घेतलेली याचा इतिहास आपल्याजवळ आहे. तो इतिहास नक्कीच आता इथं
थोड्या वेळानंतर एकमेकांना माहीत होणार आहे. मी 1985ला आम्ही सगळेजण बाहेर पडलो. माझे वडील ह्या शाळेत जवळजवळ 35 वर्षे सेवा करत होते. त्यानंतर विशेष म्हणजे माझी धर्मपत्नी इंग्लिश मीडियम सिद्धेश्वर हायस्कूलला कार्यरत आहे सध्या. मला माझा डिप्लोमा सिव्हिल झाला आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन झालेला आहे त्याचा. पुण्याला तो बिबवेवाडीला एका ठिकाणी सर्व्हिसला आहे आणि मुलगी B फार्मसी फायनल इयरला आहे. बाकी सर्व व्यवस्थित. मी सुनील ज्ञानेश्वर माळवतकर. मी ब्रह्मदेव दादा माने बँकेत आहे. गेली 30 वर्ष मी तिथं प्रशासन अधिकारी म्हणून काम करतो आहे आणि माझ्या मिसेस मुंबई प्रशाला इथे शिक्षिका आहेत आणि माझा मोठा मुलगा हा BE कॉम्प्युटर असून पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे तो आणि छोटा आहे तो IT करतो आहे आता सध्या कराडला. मी सतीश एकबोटे सोलापूर महापालिकेत असिस्टंट इंजिनियर आहे. माझी पत्नी ज्ञान प्रबोधिनी टीचर आहे. मी सुनील भोपाल सलगरकर. मी सध्या टाटा मोटर्स पुणे इथे DGM या पदावरती काम करतो आहे. तत्पूर्वी मी 1991 ते 95 सोलापूरमध्येच किर्लोस्कर जी शिवशाही म्हणून आपण कंपनी आहे तिथे 5 वर्ष सेवेमध्ये होतो. माझी पत्नी आपल्या या शाळेचीच माझी विद्यार्थिनी आहे. तीसुद्धा पुण्यामध्ये आहे. ती योग अध्यापिका म्हणून आहे. ती स्वतः DHMS डॉक्टर आहे. नंतर मला 2 मुलं आहेत. एक मोठी मुलगी आहे, ती IT इंजिनियर आहे, पुण्यामध्ये सर्व्हिस करते आणि माझा लहान मुलगा हैदराबादमध्ये पेप्सिको ही कंपनी जिथे त्याच्यामध्ये तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे. आज हा जो दिवस प्रसन्नानी आणि प्रसन्नाची जी टीम आहे इथली आपली, ह्या टीमने आमच्यासाठी आणलेला आहे. एक फार दिवसापासून मनात चाललेलं होतं की असं काहीतरी व्हायला पाहिजे, पण करणार कोण? तर प्रसन्ना आणि त्याच्या टीमने जो दिवस घडवला आहे, हा सर्व आमच्या हे जे आत्ता माजी शिक्षक जे आहेत समोर आणि जे न येऊ शकलेले आहेत त्यांच्यासाठी एक त्यांनी जे आम्हाला लहानाचं जे मोठं घडवलं आहे, या संघर्षातून आज आम्हाला जे पुढे घडवलं आहे त्यांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. जर तसं बघितलं तर शालेय जीवनामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा गणित हा एक अवघड विषय असतो. तर गणित विषय शिकवणारे आज वाडकर सर आहेत, चंचेटी सर आहेत आणि आमचे वर्टीकर सर आहेत. नंतर सायन्स शिकवणारे जे आम्हाला आज इंजिनिअरिंग घडवण्यामध्ये इंजिनियर घडवण्यामध्ये जुक्ती सरांचा एक मोलाचा वाटा आहे. आणि इंग्रजी शिकवण्यासाठी कन्हाळे सर आणि जे हे चित्रकला जे आहे, चित्रकलेमध्ये माझं काय फार जास्त काही नव्हतं, पण बिलगुंदी सरांनी जे आम्हाला शिकवलं त्याच्यामुळे जे काही थोडंफार चित्र तयार करता येऊ लागलं त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि आम्हाला आजही तंदुरुस्त ठेवण्यामध्ये KD पाटील सरांचा जो सहभाग आहे, तर या सर्व सरांच्या प्रती आणि जे अनुपस्थित आहेत पण त्यांची नावं आत्ता प्रसन्नांनी घेतलेली आहे, त्या सर्व सरांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये
यशस्वी आहोत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान आपल्या गुरुजनांचं आहे. त्यासाठी म्हणजे गुरुजनांमध्ये दिव्यत्व आहे म्हणून दिव्यत्वाची जेथे प्रतीची तेथे कर्माची जुळती. प्रथम त्यांना अभिवादन करतो. आणि जेव्हा म्हणजे हा क्षण येण्यासाठी 40-45 वर्ष लागले आणि प्रसन्न आणि त्याच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आज इथे प्रार्थना जेव्हा राष्ट्रगीत जेव्हा सुरू झालं अंगावरती काटा सळसळला. प्रत्येक क्षण मॉन्टेसरीपासूनचे सर्व एक एक दिवस आठवत होते. एखादा विषयामध्ये आपल्याला उत्तर येत नसेल तर विद्यार्थ्याच्या मागे पुढच्या मित्राच्या मागे लपून राहणे असो किंवा शाळेत बोरं खाल्लं तर त्यावेळेस सर्व शाळेमध्ये आपल्याला बोरं काढायला उचलायला लावत होते काय. आणि परीक्षेच्या वेळेस गवळी सर जर आले सुपरवायझर म्हणून तर सगळा धिंगाणा व्हायचा. कारण गवळी सर तेवढे स्ट्रिक्ट नव्हते. पेपर वगैरे म्हणजे कॉपी म्हणजे पुढचं मागं पाहून लिहिता येत होतं. या सगळ्या आठवणी अशा म्हणजे एकामागून एक तरळून जात आहेत. आणि जीवनामध्ये असंख्य चढउतार आले पण त्या चढउतारामध्ये यातीलच सर्वांनी मला मदत केलेली आहे. काय माझ्या 10वीला मी माझं पितृछत्र गमावलो. त्यानंतर आजपर्यंत मी जो आहे तो या मित्रांच्या सहकार्यामुळे आहे. मध्ये मला करोना झाला होता त्यावेळेस मित्रांनी कोणालाही सांगितलं नाही. मित्रांनी धडाधड अकाउंटला पैसे पाठवले. मध्ये माझ्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला होता. यावेळेस परदेशातील इथले मित्र सर्वांनी मला मदत केली. का असे मित्र कमवणे आणि ते जमवणे आणि हे लाभणे हे मी स्वतः खूप भाग्याचं समजतो. मी आयुष्यात काही नाही कमवलं फक्त मित्र कमवलेत काय. आणि इथून बाहेर पडताना खूप आठवणी घेऊन आज आम्ही बाहेर जाणार आहोत. शाळेत असताना वाटत होतं हे काय शाळा लवकर बाहेर पडावं मुक्तपणे फिरावं. पण बाहेर पडल्यानंतर कळतं शाळाच खरी म्हणजे शाळेमध्येच खरं सुख होतं. आज आम्ही EMI मेडिकल हे मेडिसिन्स मुलांचं शिक्षण त्यांच्या करिअर यांच्यामध्ये गुंतून गेलो आहोत. पण जुन्या आठवणींमुळं नाही का काही वर्षानं तरी मी तरुण झालेलो आहे एवढं. आणि त्यासाठी सर्व मित्रमंडळींचे मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व गुरुजनांचे आशीर्वाद घेऊन मी थांबतो. शंकर सदाशिव कुलकर्णी मी 85ला 10वीचे मित्र माझे सगळे जमलेले आहेत. त्याचा आनंद मला शब्दात व्यक्त करता येत नाही. तरी पण थोडंफार माहितीवर सांगतो की आणि बाकीच्या गुरुजनांचा आयुष्यभर आशीर्वाद लाभला त्यामुळं मी आज इथं उभा आहे. मी बेसिकली न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये काम करतो आहे आणि माझी मिसेस पोद्दार पॅथॉलॉजी लॅबला इंचार्ज आहे. गेली 22 वर्ष ती तिथं काम करते. तिचं DMLT झालेलं आहे आणि ती प्रॉपर म्हणजे माझे सासूरवाडी लातूरची आहे. मी न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये आलो त्याला जवळजवळ 22 वर्ष झाली आहे आणि तिथं व्यवस्थित कार्य करतात. आज माझ्या 40 वर्षाच्या मित्रांना भेटताना एवढा आनंद होतो आहे की ते शब्दात व्यक्त करता येत नाही. फक्त एक जुनी आठवण करतो की सर लोकांचा आशीर्वाद आणि मार पण भरपूर खाल्लेला आहे. ती आठवण आता काही सांगत नाही. पण मला आठवते तसं मी आणि लांबकाने गड्डा चालू असताना आता कर्मधर्मसेवकांनी गड्डा आत्ता चालू आहे. आता काही ती सुविधा नाही पण 5 पैसे देऊन आम्ही कुर्बानी पिक्चर बघायला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही मधल्या शाळेत उशिरा आलो त्यामुळं आम्हाला हंचाटे सरांनी बेदम मार दिला होता. ते आजही आठवत आहे त्या नाही. आणि तसे मार भरपूर खाल्ला आहे त्याचा काही विषय नाही आहे कारण ते मार खाल्ल्याशिवाय आयुष्यात इथं व्यवस्थित उभारू शकलो नसतो. ही माझी हे आहे आणि असाच आशीर्वाद गुरुजनांचा असू दे ही आणि तुम्हाला दुर्गाशी मिळू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद जय नमस्कार. उपस्थित गुरुवर आणि माझे सगळे 10वीचे मित्र. मी महेश पाटील. मी व्यवसायाने कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि माझा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा पण माझा व्यवसाय आहे. मी गेली शाळा 10वीहून 40 वर्षे झाली तरी माझा शाळेशी माझा कॉन्टॅक्ट आजपर्यंत आहे. आणि मुख्याध्यापक सर वाडकर सर चंचेटी सर असताना मी सगळे आपल्या जे सिद्धेश्वरचे जे विविध संस्था आहेत सगळ्यांना मी संगणक मी पुरवलेले आहेत आणि आजही ते काम अजूनही करतो आहे आणि त्या सगळ्यांच्या सहकार्याने अजूनही मला ती देण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. एक विषय बोलायचा राहून गेला तो म्हणजे आपल्या सगळ्यांना एकत्रित आणण्यात अमेरिकेवरून आलेला विनय देशमुख आणि प्रसन्न नाजरेचा फार मोलाचं सहकार्य झालेलं आहे. तेव्हा तज्ज्ञ सगळ्यांच्या वतीने सर लोक आणि माझ्या वतीने थँक्स सांगतो. मी अनिल पसपुले
मी सेंट्रल रेल्वेमध्ये चीफ तिकीट इन्स्पेक्टर म्हणून 30 वर्षापासून सर्व्हिसला आहे. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा IT मध्ये सर्व्हिसला आहे आणि धाकटा मुलगा लॉ करतो आहे. सिद्धेश्वर शाळेतल्या सर्व शिक्षकांचं अमूल्य मार्गदर्शन मिळालं, त्यामुळे मी जीवनात यशस्वी होऊ शकलो. त्याबद्दल मी त्यांचं कृतज्ञ. अशोक मामड्याल. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं इंजिनियर आहेत. दोन्ही मुलांना व्यवसाय लावून दिलेला आहे. प्रथमतः सर्व गुरुजन वर्गांचे मी पूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्यामुळंच माझं सर्व जीवन घडलेलं आहे. विशेषतः मला म्हणजे सगळ्यांचेच कृतज्ञ आहे हे, पण KD पाटील सर आणि बिलगुंदे सर या दोघांचे माझ्या पुढील आयुष्यात फार हे आहे. ते त्यांना माहीत नाही, पण मी त्यांना सांगतो. बिलगुंदे सर ड्रॉईंग शिकवायला होते. माझं ड्रॉईंग अत्यंत कच्चं होतं. मी विश्वरूपेबरोबर बसत होतो आणि एकदा सरांनी माझं ड्रॉईंग मला आवडतच नव्हतं. त्याच्यामुळं माझी खडूपेटी अशी तुटक्या खडूंची होती, ती त्यांनी फेकून दिली. आणि मी आणि विश्वरूपेनी परत आणली ती. आणि नंतर मी ITIला गेलो आणि माझ्याकडं ड्रॉईंगचं ते बॉक्स होतं गोल, आणि एकदा सरांना भेटलो मी. मग सर म्हणले, अरे तुझ्याकडे हे कसं काय? सरांना आठवत नसेल, पण मला आठवते. मी म्हटलं, मी असं आता ड्रॉट्समनचा कोर्स करालो. अरे नीट बघा, नाही काय तर करशील. पण मी त्याच्यामध्ये आजपर्यंत आहे. आणि KD पाटील सरांचं याच्याबद्दल मला हे करायचं आहे की सरांच्या अध्यक्षतेखाली एकदा महाराष्ट्रात ॲथलीट हे भरली होती. त्यावेळी सरांनी आम्हाला ग्राउंडवरती खडे उचलायला न्यायले. मग ते खडे उचलायच्या उद्देशाने मी खेळाडू झालो. माझा खेळाडूचा खरा प्रवास तिथं चालू झाला. सरांनी उत्कर्ष क्रीडा मंडळात आम्हाला नेलं. राजू लामकाने म्हणून एक विद्यार्थी होता तुमचा, आणि तो आमचा सिनियर, त्या लामकानेचा मोठा भाऊ. हां नाही, खो खो खेळ. तर तो खेळात मग नंतर मी आपल्या प्रशालेला सुद्धा खूप ट्रॉफी मिळवून दिल्या. ॲथलेटिक्समध्ये सुद्धा मी 100 मीटरपासून क्रॉस कंट्रीपर्यंत सगळीकडे खेळलो. तर जे काय झालं खेळामुळं त्याचा जो मला हे मिळालं, प्रोत्साहन मिळालं, त्याबद्दल मी या दोघांचे अतिशय कृतज्ञपणे विशेष आभार मानतो. नमस्कार. सिद्धरामेश्वरांच्या चरणी वंदन करून मी सर्व गुरुजनांचे पहिल्यांदा आभार मानतो की तुम्ही आम्हाला आयुष्यामध्ये ह्या स्थितीत उभा करण्यासाठी तुमचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. लहानपणी आम्हाला एक खूप भीती वाटायची शाळेत. हे चंचटी सर आले, KD पाटील सर आले, किंवा हंताटे सर आला तर मी इतका घाबरायचो. ही शाळा 1982ला वगैरे पडली आणि त्यानंतर नवीन बांधली गेली. जुन्या शाळेला 2 जिने असायचे. हंताटे सर 4 जिने म्हणले की आम्ही ह्या जिन्यावर पळून खाली यायचो. तर हा शाळेचा भाग. माझं नाव राजन मुळे आणि मिसेस माझी हाऊसवाईफ आहे. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. माझी आयुष्यातली 21 वर्ष पुणे मुंबई इथे गेली आणि 2010 साली मग मी परत सोलापूरला आलो. सध्या मी लोकमंगल डेव्हलपर्स लिमिटेडमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आहे आणि माझी स्वतःचा व्यवसाय पण चालू आहे, बंगलोज वगैरे बांधण्याचा. 2 मुलं शिकत आहेत. आता राहिला गुरुजनांप्रती आणि माझ्या मित्रांप्रती, तर 40 वर्षानंतर आम्ही भेटतो म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे. कारण या पिरियडमध्ये आमची काही मित्र आम्हाला सोडून पण गेले. सर लोक तर आमच्यापेक्षा वयाने असल्यामुळे ते अर्थातच जाणार, पण जी आमच्या जवळची आमच्यासोबत खेळलेली जी मित्र होती ती सुद्धा गेली. पण आम्ही 40 वर्षानंतर हा योग आणला ते आमच्या प्रसन्नाने आणि देशमुखीने. तर आम्ही खूप वेळा म्हणत होतो की आपल्याला सगळ्यांना भेटायचं आहे. पण प्रत्येकजण म्हणत होता की हो भेटायचं आहे, फक्त तो ऑनलाईनच भेटायचा आहे. झूम मिटिंग व्हायच्या किंवा व्हॉट्सअपवर हाय हॅलो व्हायचे. पण आज जो प्रत्यक्ष इतक्या दिवसांनी हा जो साधून आलेला आहे तो खूप माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. आणि मी सगळ्या मित्रांना परत एकदा शुभेच्छा देतो. आणि फक्त आज आपण भेटलो म्हणजे आपण इथून मैत्री आपली संपली किंवा काय नाही असं काही समजायचं नाही. मी तर परवाच म्हणलं अजयला वगैरे की आपण कमीत कमी 6 महिन्याला, वर्षाला एखाद्या ट्रेकिंगला जायचं, कुठेतरी पिकनिक करायची, असं काहीतरी काही का योजना राबवायच्या जेणेकरून आपण इव्हन आपल्या आता जेव्हा मुलांची वगैरे लग्न असतात तेव्हा आपण एकमेकाला इन्व्हाइट करत आणि शक्यतो प्रत्येकाने ते पाळायचं. हे मी एवढं सगळ्यांना हे करतो आणि सर्व मित्र भेटले त्याबद्दल मी धन्यवाद आणि गुरुवरांना माझ्या सगळ्यांना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वप्रथम मी सिद्धरामेश्वरांच्या चरणी आणि उपस्थित राहू न शकलेले सर्व गुरुजन यांना वंदन करतो आणि माझ्या 2 शब्दांना मनोगताला सुरुवात करतो. शाळेत आल्याबरोबर 1978-1979च्या बॅचला आपण 5वीला इथं आलेलो आहोत आणि तिथून 1985 10वीला पासआउट होऊन बाहेर पडलो. तर इथं आल्यापासून समोर एक फिल्म चालावी, चलचित्रपट चालावा, असे रील्स ज्याला म्हणतो आपण, ते एकामागून एक सर्व आठवणी ताज्या झाल्या. आम्ही आमच्या 10वीच्या वर्गामध्ये आमच्या ज्या बेंचवर आम्ही बसत होतो त्या बेंचवर आम्ही जाऊन बसलो, त्यावेळी सर्व आठवणी अगदी ताज्या झाल्या. तर आज जे सर्वांनी नाव कमवलेलं म्हणण्यापेक्षा त्यांनी आपला जो जीवनातला संघर्ष आहे आमच्या मित्रांचा, यामध्ये मला सांगायला आनंद होईल सर्व गुरुजनांना की आमच्या बॅचचे जवळजवळ 8 ते 10 जण सध्या परदेशामध्ये आहेत आणि ते सतत आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत गेले 8-10 दिवस, की त्यांना हे पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजे त्यांची पण इच्छा आहे. तर काही नावं मी सांगतो: ओमेश्वर लवंगे, आनंद कोरे, त्यानंतर सचिन विश्वरूपे, श्रीकांत जहागीरदार आता जाऊन पुण्यामध्ये स्थायिक झालेला आहे, संजय अंबुरे कॅनडामध्ये आहे, दत्तात्रय कित्तूर तो पण कॅनडामध्ये आहे. म्हणजे सर्वजणांची मनापासून ओढ आणि इच्छा आहे की आपल्या गुरुजनांना आपण कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांना भेटावं एकदा. कारण साधारण आत्ता पाहिलं सगळ्यांचं वय, तर आपण आणखी एक 4-5 वर्षात आपणच रिटायर होणार आहे सर्वजण. आमचं वय आता 54च्या आसपास आहे. हां, 54-55. हां, मी थोडं लहान दिसतो. ओके. तर आमच्या या संघर्षामध्ये आम्ही टिकून राहण्यामागं खरं हात असेल तर आपल्या सर्वच शिक्षकांचा आहे. अगदी 5वीपासून ते 10वीपर्यंत ज्यांनी आपल्याला शिकवलं. सुरुवात करायची झालं तर अतिशय सुंदर भाषेत शिकवणारे आपले पत्रिके मॅडम, लवटे मॅडम इंग्लिश शिकवायचे. मला अजून पण आठवतं आहे, पत्रिके मॅडम आई नावाची कविता शिकवताना पूर्ण क्लास रडला होता, मला आठवतं आहे अजून. तर असे शिक्षक जे डोळ्यात पाणी आपल्या येत होतं, तसे शिक्षक आता मिळणं म्हणजे आपलं भाग्य आहे. तर इंग्लिशचे लवटे मॅडम असतील, पुढं मराठीला संस्कृतला देशमुखे मॅडम, रानभारे मॅडम, कनाळे सर, कोल्हापुरे सर, या सगळ्यांचा आपल्या याच्यामध्ये वाटा आहे. आपलं भाषा बेस चांगला करून घेतला. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे विषय म्हणजे सायन्स. त्यामध्ये आपल्याला मायनाळ सर 8वीला सुरुवात केली त्यांनी, आणि त्याच्यानंतर जुगती सर, वाडकर सर, आणि सायन्सला शेवटी उदगिरी सर, पुलसे सर होते इंग्लिशला. तर या सगळ्यांचाच वाटा आहे. उदगिरी सर नुकतेच आत्ता दिवंगत झाले, आपण काही दिवसापूर्वीच पेपरमध्ये वाचलं. तर त्यावेळी प्रत्येक अशी बातम्या वाचल्यावर मनामध्ये कुठंतरी आपली तीव्र वेदना होते. आपण यांना भेटलो असतो जिवंत असेपर्यंत, असं आपल्याला वाटून राहिल्याशिवाय राहत नाही. तर हाच मोटो ठेवून शिक्षकांना आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही अरेंजमेंट प्रसन्न नाझरे आणि विनय देशमुखे, जो अमेरिकेमध्ये आहे, त्याचं एक नाव राहिलं मगाशी सांगायचं, त्यांनी आल्यानंतर हे बऱ्याच दिवसापासून चालू होतं की करायचंच आहे आपल्याला. तर ते आज सगळं पूर्ण झालं, आमचं जे इच्छा होती. आणि इथं परवानगी दिल्याबद्दल विद्यमान जे मुख्याध्यापक आहेत संतोष पाटील आणि उपमुख्याध्यापक उंबरजे सर आणि पर्यवेक्षक बिराजदार सर आणि सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्दांना विराम देतो. धन्यवाद. गुरुवर्य जुक्ती सर, गुरुवर्य वाडकर सर, गुरुवर्य होर्टीकर सर, गुरुवर्य बिलगुंदी सर, गुरुवर्य चंदशेट्टी सर आणि गुरुवर्य श्री पाटील सर, या सर्वांच्या आशीर्वादानं आपण सर्वजण 55 किंवा 56 हे वर्ष आपण गाठलो. ते फक्त आणि फक्त गुरुवर्यांमुळं. कारण गुरुवर्यांनी अगोदर जे आपल्यावर संस्कार केले, त्या संस्काराचा आपल्याला छानसा फायदा झाल्यामुळं आपण आज सगळेजण इथं बसलेलो आहोत. माझं नाव राजशेखर हुगार, BSc BEd,
गेली 31 वर्ष मी श्री ज्ञानोदय स्कूल इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझी 2 मुलं आहेत. एक मुलगा MSc झालेला आहे फिजिक्समध्ये आणि BEdसुद्धा करतो आहे. तो आता सध्या एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून जातो आहे. दुसरा मुलगा BTech झालेला आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये. तो आता सध्या कोठारीमध्ये डिझायनिंग इंजिनियर म्हणून तो जातो आहे. तो कार्य करतो आहे. हे सर्व जे आहे हे सर्व आईवडिलांची पुण्याई आणि गुरुवर्यांचा आशीर्वाद यांच्यामुळे आज आम्ही एवढं सगळं केलेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रसाद सरदेशमुख. सिद्धरामेश्वरांना गुरुजनांना वंदन करून 2 शब्द सांगतो. आत्ताच कोणीतरी सांगितलं की हंचाटे सरांना बघून हे पण आपण एक विसरलो की आपल्याला एक पल्से सर होते, आठवत असेल काय. तर त्यांचं असं जे ते नेहमी म्हणायचे, सरदेशमुख मूर्ख का मूर्ख सरदेशमुख, म्हणजे सरदेशमुखाचं विशेषण मूर्ख का मूर्खाचं विशेष सरदेशमुख. तर अशा अनेक आठवणी या शाळेत होत्या. आणि जसं आत्ता सांगितलं की 5वीला आल्यावर वाटायचं की कधी एकदा 10वीहून पास होतो आहे. पण खरंच प्रसन्न नाझरे, विनय देशमुखे, पुन्हा ममाणे, चनिशेट्टी या सगळ्यांचे खूप खूप आभार की ह्यांनी हे नेटानी केलं. कारण हे करणारा मनुष्य पाहिजे होता. सगळेच म्हणायचे यार भेटलं पाहिजे, पण सगळे व्हॉट्सॲप एक्सपर्ट होते, एफर्ट करणारे कमी होते. तर प्रसन्न, तुझे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि फॅमिली बॅकग्राऊंड आणि माझं माहिती म्हटलं, मी प्रसाद सरदेशमुख BE प्रोडक्शन मी नांदेडमधनं केलं. त्याच्यानंतर मी सध्या IBMमध्ये आहे आणि वाईफ सर्व्हिस करायची टीचर होती, पण आता सोडून दिलेलं आहे. 2 मुली आहेत, दोन्ही CA आहेत. आणि आता काय, जसं सगळ्यांनी सांगितलं 3 वर्ष राहिलेत रिटायरमेंटला. तर प्रसन्न, एकदा रिटायरमेंटनंतरही एकदा अरेंज कर, म्हणजे तेव्हा तर सगळेच रिकामे असतील. धन्यवाद. माझं नाव विनय देशमुख आहे. बऱ्याच सरांना मी माहिती आहे, कारण मी राहतो अध्यापक नगरमध्ये. माझं ओरिजिन आहे अध्यापक नगरमध्ये. आई बाबा तिथे अध्यापक नगरमध्ये राहतात. साधारण मी आधी पॅन्डेमिकच्या आधी मी जवळजवळ 2 वर्षातून एकदा यायचो, पण आता पॅन्डेमिकनंतर फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे माझी. वर्षातून आता ॲटलिस्ट 2 वेळा तरी येतो. मग त्यावेळेस मग सरांना भेटणं होतं, बऱ्याच सरांना तिथे बघतो, पाहतो, बोलतो. पण या सरांच्या मार्गदर्शनामुळे जी उन्नती झालेली आहे आयुष्यात आणि व्यावसायिक ठिकाणी, तर फार मी कृतज्ञ आहे त्याबद्दल. आणि माझं लग्न झालेलं आहे, पण माझी एक वाईफ आहे आणि एक मुलगा आहे. दोघेही US सिटिझन आहेत आणि आता मला जवळजवळ 22 वर्ष झालेली आहेत US मध्ये. याच्या आधी मी पुण्यात जॉबला होतो, त्यावेळेस मग लवंगे आणि विश्वरूपे, कोरे वगैरे सारखे कॉन्टॅक्टमध्ये असायचे आणि एकाच कंपनीमध्ये आम्ही कामं करत असायचो. पण आता बऱ्यापैकी सगळी लोकं इकडे तिकडे गेल्यामुळे थोडं कॉन्टॅक्ट राहत नाही, पण व्हॉट्सॲपद्वारे लोकांचा कॉन्टॅक्ट राहतो. पण यावर्षी मी इंडियामध्ये आल्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता स्नेहमेळावा करावा, गेट टुगेदर करावं आणि सरांना बोलवावं. त्यामुळे मग मी प्रसन्नाबरोबर आणि हुगारबरोबर सगळीकडे जाऊन आम्ही इन्व्हिटेशन दिलं. सरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दिल्यामुळे त्यांचे आभारी आहोत आम्ही. पण आम्ही देशमुखे मॅडम आणि रानभरे मॅडम यांना पण आम्ही निमंत्रण दिलं होतं, पण त्यांच्या प्रकृतीमुळे त्या काही येऊ शकल्या नाहीत. पण संध्याकाळी आम्ही जाऊन त्याचा सत्कार करणार आहोत. पण बाकी या सगळ्या मित्रांना आम्ही इथं पाहून म्हणजे मला फारच आनंद होतो आहे जनरली. आणि मग यापुढे आम्ही पण ठरवलं की कॉन्स्टंटली भेटायचं, रेग्युलरली भेटायचं आणि काही आम्ही उपक्रम ठरवू. आणि जसं काही अनाथाश्रमांना देणगी देणे किंवा वृक्षारोपण करणे किंवा सत्कार, शिक्षकांचा सत्कार करणे, घरी जाऊन सत्कार करणे वगैरे असे आम्ही उपक्रम ठरवणार आहोत. तर याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत आणि मग त्याचं नियोजन करू पुढे जाऊन. तर सगळ्या शिक्षकांचा आल्याबद्दल आभार मानतो आणि मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचा फार आभार मानतो. तुमच्याशिवाय उन्नती होणं अशक्य आहे. थँक्यू. माझं नाव विवेक कोळेकर. तर माझं वैयक्तिक माहिती अशी आहे की मी सध्या फायझर म्हणून एक मल्टीनॅशनल कंपनी आहे, त्याच्यामध्ये एरिया मॅनेजर म्हणून काम करत होतो. आणि काही कंपन्यामध्ये आता मी ट्रेनिंग हेड म्हणून काम करतो आहे. काही कॉर्पोरेट कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये फार्मास्युटिकल कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये मी एक ट्रेनिंग हेडचा पूर्ण डिपार्टमेंटच हँडल करतो आहे सध्या. आणि आजचा जो सोहळा
जो अरेंज केला गेला किंवा प्रसन्नाने आमच्या मित्रांनी आहे, ह्याचं एक पहिलं कौतुक असं की म्हणजे हा तर स्नेहसंमेलन नाही आहे, हा तर कृतज्ञता व्यक्त करायचा सोहळा आहे. ज्या ज्या गुरुजनांनी आपल्यावरती संस्कार घडवले आणि आपल्या उर्वरित जीवनाचा जो संघर्ष होता, त्या संघर्षाची बऱ्यापैकी त्यांनी ठिणगी तेव्हाच पेटवली होती जेव्हा आपल्याला कळत पण नव्हतं. पण आजच्या पिढीचा संघर्ष आपण बघतो, आपली मुलं जेव्हा आपण बघतोय, त्यांचे गुरुजन बघतोय, तेव्हा आपल्याला वाटतं की खरोखर की वी फील प्राऊड की बाबा चला आम्ही अशा गुरुजनांच्या हाताखाली शिकलो की ज्यांनी आम्हाला आज इथंपर्यंत येण्याची जी शिदोरी दिली होती, त्याबद्दल किती वेळा जरी कृतज्ञता व्यक्त केली तरी ती कमीच आहे. आणि या सगळ्यामध्ये आज के.डी. पाटील सर समोर आहेत. माझं अतिशय मी जेव्हा स्टेजवरती जातो किंवा जेव्हा मी ट्रेनिंग डिलिव्हर करायला जातो स्टेजवरती, मला के.डी. पाटील सरांची प्रकर्षाने जाणीव होती. मी प्रोफेशनल बॉडी बिल्डर होतो, म्हणजे शरीर सौष्ठवपटू होतो. मी माझ्या आयुष्यामध्ये 36 सामने खेळले, त्याच्यामधले 33मध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे, फर्स्ट होतो. आणि ज्यावेळेस आम्ही शाळेत असताना बास्केटबॉल खेळायचो आणि के.डी. पाटील सर आम्हाला ऑफ तासाला आल्यानंतर त्यांनी जे डिसिप्लिन शिकवलं होतं, जी वैयक्तिक स्वच्छता किंवा जे वैयक्तिक प्रेझेंटेशन होतं ना, इट वॉज ऑसम. इतकं सुंदर म्हणजे ते सांगायचे ना, ते ॲक्च्युली अंतरात्म्यापर्यंत पोहोचलेलं होतं. ते कन्हाळे सरांचं ते सिम्प्लिसिटी, ते डस्टर आणि हातात पुस्तक घेऊन येणं, ती सिम्पल पावलं यायची, म्हणजे इट वॉज. इथं आल्यानंतर इतकं आनंद मनामध्ये उचंबळून आला की धन्य ते जीवन ज्याला की परमेश्वराने खरोखर या एवढ्या सुंदर लोकांमध्ये आम्हाला ठेवलं. आणि आज त्याच्यामध्ये खरोखरच कृतज्ञता व्यक्त करतो आहे. राहिला प्रश्न माझा, तर माझी जी मी 2 मुलींचा बाप आहे. माझी एक मोठी मुलगी MBBSला आहे, आता फायनल इयरला आहे. आणि छोटी मुलगी जी आहे ती सरदार पटेल कॉलेज मुंबई इथं B.Tech करते, फायनल इयरला आहे, सिव्हिल इंजिनियर काम करते, सिव्हिल इंजिनियरला आहे. आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये एकच वाक्य जे आपण म्हणतो ना, पारमार्थिक म्हणा किंवा व्यावहारिक जीवनामध्ये, गुकार ते प्रथम अक्षर तेची माया त्रिगुणाकार, रुकार ते ब्रह्मारशक मायानाशक, हे जे गुरुचं जे पद आहे ना, खरोखर हे आज आपण म्हणतो प्रत्येक ठिकाणी की आज हा माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आहे, पण असं नाही म्हणत आहे की माझी शिक्षक आलेले आहेत. शिक्षक हे सदैव शिक्षकच राहतात. आणि हे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही जो आता म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर ज्या आठवणी जागृत झाला आहे, अतिशय सुंदर आणि अतिशय एक मन प्रसन्न करणारी घटना घडती आहे. आणि थँक्यू, म्हणजे परमेश्वराला खरोखर धन्यवाद आहेत की हे जुने मित्र पुन्हा भेटले, पुन्हा त्या आठवणी. प्रत्येकाचं स्वभाव वैशिष्ट्य वेगळं होतं, प्रत्येकाचं गुण अवगुण सद्गुण सगळे वेगळे वेगळे होते. तर पुन्हा एकदा त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो, भेटलो, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि सर्व गुरुवर्यांना मनापासून नमस्कार. थँक्यू. सर्व गुरुजन वर्गांना मनोभावे नमस्कार, मित्रांना पण नमस्कार. मी अतुल जम्मा. इथलं 10वीपर्यंत शिकल्यानंतर 11वी-12वी करून BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतली पुण्यामध्ये. आणि BSc ॲग्रिकल्चर कंप्लीट केल्यानंतर परत लगेचच मी 1991ला लग्न केलं आणि 93ला परत D.Pharmacyला ॲडमिशन घेतली. 2 वर्षाचं D.Pharmacy कंप्लीट करून 14 वर्ष मेडिकल स्टोअर चालवलं. जीवन असं सगळं संघर्षातच घालवलं, पण आता खूप छान वेल सेटल्ड आहे. 14 वर्ष मेडिकल केलं, शेती करतो आहे, स्वतःची इंडोर आउटडोर अशी नर्सरी चालवतो आहे. खूप छान बिझनेस सेटअप झालेला आहे. आणि शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं त्यातलं सगळ्यात महत्त्व सांगायचं, के.डी. पाटील सरांनी जे आम्हाला त्या कन्या प्रशालेमध्ये प्रत्येकाचे केस असे विस्कटलेले वगैरे किंवा कपडे चुरगाळलेले असायचे. तर सर म्हणायचे, खिशात एक कंगवा ठेवायला काय तुम्हाला वाईट वाटते का? आपल्या जिन्यामध्ये एक आरसा आहे, तिथं जरा थोबाड बघत जावा. आणि तेव्हापासून मला पद्धतशीर राहायची सवय लागली. म्हणजे मी ॲग्रिकल्चर कॉलेजला ॲडमिशन घेतल्यावर तिथली मुलंसुद्धा म्हणायची, अबे तू इन्शर्ट करून फिरतो, पॉश राहतो, शेतकरी आहेस तू आणि तू क्लासरूम ऑफिसर होता. पण मी ठरवलं होतं की मला नोकरी करायची नाही, एक तर स्वतःचा व्यवसाय करायचा किंवा कुठंतरी शेती करायची, याशिवाय काही नाही. त्या निमित्तानं मी कुठंही नोकरी केली. त्यावेळेस BSc ॲग्रीला खूप डिमांड होता, MPSC वगैरे करत होते. माझे भरपूर मित्र MPSC UPSC देऊन चांगल्या पोस्टवर गेले. आणि मी नाही, नोकरी करायची नाही म्हणजे नाही, याच्यावर राहिलो. आणि खूप छान, मी स्वतःचा मालक आहे, मी कधीही पाहिजे तेव्हा कुठेही जाऊ शकतो. हे मला खूप कौतुकाने सांगायला आवडतं. आणि बरेचसे आता हे मित्र आहेत
आणखी पण माझे बरेच मित्र आहेत. सॉरी सगळ्यांना मी परवा माझ्या मुलीच्या लग्नाला बोलवू शकलो नाही. म्हणजे थोडक्यात लग्न केलं, त्यांची काही माणसं आमची काही माणसं. मित्रांनी बऱ्याच नाराजगी व्यक्त केली, मुलीचं लग्न आहे म्हणून समजलं पण आम्हाला बोलवलं नाही. तर काही लिमिट्स असतात, काही पर्याय नव्हता. पण असं पण काही मित्रांनी हक्क दाखवला. मला सांगायला कौतुक वाटतं, माझे BSc ॲग्रीचे 91 मित्र न बोलवता लग्नाला हजर राहिले. 91 मित्र. आणि त्यांनी मला एकही रुपयाचा खर्च करायला लावला नाही. सगळी त्यांची अरेंजमेंट त्यांनी केली. आणि जेव्हा ते स्टेजवर आले अचानक मला इतकं छान वाटलं. तसं आपल्याला एकही मित्र हक्काने आला नाही. हक्क दाखवत जावा, अवश्य दाखवा. जरी परिस्थिती कशी असू द्या, पैसाच कमवावा असं काही नाही आहे. आपण आपल्या सरांनी वगैरे आईवडिलांनी आणि सरांनी दिलेल्या संस्कारांनी खूप चांगल्या पोस्टवर आहे. जिथे आहोत तिथे खूप सुखी आहोत. सुखी आणि समाधानी राहायचं हे तत्त्व पाळा. माझ्याकडे हे कमी आहे, ते कमी, कमतरता काढू नका, कुणीच काढू नका. आणि कधीही कसलीही मदत लागू द्या, अर्ध्या रात्री मित्रांना फोन करा, नक्की मित्र धावून येतील. कधीच असं होणार नाही की येणार नाही. एवढा चांगला ग्रुप आहे आपला, अवश्य कॉल करा. अजून काय, माझ्या संसारात फक्त मी आहे, माझी मिसेस, मुलगी आहे. मुलगी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाली, WIT कॉलेजला, युनिव्हर्सिटी टॉपर होती. त्यानंतर तिने 3 वर्ष सर्व्हिस केली आणि नंतर अमेरिकेला जाऊन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने MS केलं. आणि आता जस्ट तिचं 7 डिसेंबरलाच लिगाडे म्हणून पंढरपूरचे पाहुणे, त्यांच्याबरोबर अरेंज मॅरेज झालं आणि आता ती वेल सेटल अमेरिकेतच आहे. वाडकर सर बऱ्याच वेळा भेटतात. 2004च्या माझ्या कुंभारवेशच्या दुकानाच्या ओपनिंगच्या शाखेला सरच अँकर म्हणून होते. कायम कॉन्टॅक्ट असतात. कनाळे सर तर माझे कायम कस्टमर होते, नेहमी दुकानात येऊन औषधं घेऊन जायचे. आणि रांदरे मॅडम, देशमुखे मॅडम सगळे भेटतात. खूप छान वाटतं. आज आपण 40 वर्षानंतर भेटलो. सांगायचं म्हणजे माझ्या ॲग्रिकल्चर कॉलेजचं मित्रांचं गेट टुगेदर दर 4 महिन्याला एकदा आम्ही मिनी गेट टुगेदर करतो आणि वर्षाला एकदा मोठं गेट टुगेदर करतो. आता आपण पण असंच मिनी आणि मोठे गेट टुगेदर दरवर्षी करत राहू. ही सर्वांना धन्यवाद, आभार आहे. सर्व आदरणीय गुरुजनांना वंदन करून आणि खास करून नाझरे देशमुखे ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझं नाव संजय मल्लम्मा रेवणसिद्धप्पा जीवुरे आहे. माझे वडील माजी शिक्षक अण्णाप्पा कडारी हायस्कूल. मी सध्या अलिबाग येथे कार्यरत असून पक्का सोलापुरी, आत्ता पुणेरी आहे. पक्का सोलापुरी, आत्ता पुणेरी आहे. मला असं म्हणायचं आहे की गुरुजनांनी शिकवलेलं जननी जन्मभूमीचं स्वर्गादपी गरीयसे आणि लहानपण देगा देवा, ह्या 2 उक्ती आज सार्थ ठरलेल्या आहेत. आज आपण ते अनुभवतोय. आपण कितीही मोठे झालो तरी आपण जननी आणि जन्मभूमी ह्याच्याशी नाळ जोडून असतो आणि आपल्याला ते आठवत असतं. मला 2 मुली आहेत. एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि एक BBA आहे. आम्ही आता पुण्यातच कायम स्थायिक आहोत. नमस्कार. माझे नाव श्रीकृष्ण विठ्ठल लामकानी आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. एक मुलगी BDS डॉक्टर आहे, दुसरी मुलगी BE कॉम्प्युटर सायन्स करून पुण्यात पर्सिस्टन्समध्ये आहे. तिचं लग्न झालेलं आहे. दुसऱ्या मुलीचं लग्न परवा दिवशी जमलेलं आहे. तिला MDS डॉक्टर मुलगा मिळालेला आहे आणि मुलगा MBBS डॉक्टर झालेला आहे. आता इंटर्नशिप करतो आहे, फायनल इयरला आहे. आणि मी सध्या सोलापूर येथे सोलापूर फार्मा हब LLPमध्ये डायरेक्टर आहे. आम्ही 10 जण मिळून फार्मास्युटिकल होलसेल फार्मास्युटिकल बिझनेस करतो आहे. आनंद मंगल कार्याचे शहर आहे. तिथे सर्व गुरुवर्य लोकांना एवढी त्यांना दीर्घायुष्य लावू पाहिजे ही सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो. नमस्कार. माझे नाव श्रीनिवास शिवशंकर चनशेट्टी. मी राहायला पुण्यात आहे. मी डिप्लोमा मेकॅनिकल सोलापुरातूनच केलं आणि माझा व्यवसाय आहे. माझा रेसिडेन्शियल कमर्शियल क्लिनिंगचा व्यवसाय आहे. 88 सालापासून मी पुण्यातच आहे. मला 2 मुले आहेत. मोठा मुलगा मागच्या महिन्यातच त्याचं लग्न झालं, तर त्याचं नाव निखिल आहे आणि त्याचं शिक्षण BE इलेक्ट्रिकल MBA आहे. आणि धाकटा मुलगा तो पण पोस्ट ग्रॅज्युएट आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा क्लिनिंगचा व्यवसाय आहे. साधारणतः हा ग्रुप आमचा मला वाटतं 8 ते 9 वर्ष झाले. ममदापूर आहे, बरोबर आहे.
8 ते 9 वर्ष झाले. तर तेव्हासुद्धा माझी बाई इथेच शिक्षिका होती, मंदाकिनी मनुरे. मग तिनं शाळेतून आम्हाला म्हणजे आमच्या 10वीला असतानाचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यातलं सगळं आम्हाला म्हणजे जी माहिती मुलांची बऱ्याच जणांची नव्हती. आम्ही तेव्हा मग ते नॉर्मली ग्रुप चालू झाला होता आमचा तेव्हा, पण अजून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची माहिती आम्हाला त्या माझ्या बहिणीनं दिल्यामुळं आम्हाला झालं. आणि ममदापूर यांचं विशेष कौतुक म्हणजे प्रत्येक आमच्या मित्राचा वाढदिवस असतो, रात्री 12 वाजता मेसेज येतो. हे विशेष कौतुक आहे. त्याच्यामुळं बऱ्याच जणांचा त्याच्याकडे सगळा डाटा आहे, आम्ही काही ठेवू शकत नाही. काय म्हणताय? हां, तर ममदापुरेचं धन्यवाद त्यासाठी. आणि मागच्याच महिन्यामध्ये प्रसन्न आणि मी म्हणजे माझ्या मुलाच्या लग्नानंतर आम्ही पुण्यामध्ये भेटलो होतो. मग तेव्हा आमच्या दोघांची चर्चा झाली. तर म्हटलं गेट टुगेदर आपल्याला करायचं आहे. प्रसन्न आपण असं करू की 11 तारखेला साधारणतः आम्ही बघितलं की शनिवार रविवार जवळ कोणता आहे. तर मग साधारणतः आम्हाला दिसलं कॅलेंडरवरनं की 11 जानेवारी 2025. त्याला म्हणलं की बाबा आपण हे गेट टुगेदर आपण घ्यायचंच आहे आणि तू डेट डिक्लेअर करून टाक. त्याप्रमाणे आम्ही डेट डिक्लेअर केली 2-3 दिवसानंतर त्याच्या म्हणजे मागच्या महिन्यामध्ये. आणि काही ग्रुप तयार केले. मग त्याच्यामध्ये सर्वजण आत्ता सांगितल्याप्रमाणे जोडत गेले. राजशेखर ममाणे किंवा विनय देशमुखे किंवा बाकी सर्वजण म्हणजे सगळ्यांचं नाव घेणं आता काही जणांचं राहून गेलं असेल, पण त्याच्याप्रमाणे प्रसन्नाने सुरेख पद्धतीनं मॅनेजमेंट केलं. आणि सर्वांना म्हणजे मागच्या 8 ते 10 दिवसापासून आज जे आपले मित्र जमलेले आहेत 25 ते 30, तर त्याच्यामागे प्रसन्न आणि आमची टीम हे सगळ्यांचं म्हणजे सामूहिक प्रयत्न करून ग्रुप केले. पुण्यामध्ये कोणाला फोन करायचे किंवा सोलापुरात किंवा विशेष कौतुक म्हणजे राजशेखरने सुद्धा फायनान्स म्हणजे आम्ही त्याच्याकडे सगळं दिलं होतं. राजशेखरने सुद्धा काही म्हणजे सांगता पूर्ण व्यवस्थित जबाबदारी सगळी सांभाळली. आणि विनय म्हणा किंवा बाकी सगळे आमचा ग्रुप आहे त्या सर्वांनी मिळून आजचा जो कार्यक्रम आपण जो 40 वर्षानंतर आपण एकमेकांना भेटत आहोत, तर तो आज सुंदररित्या आपण साजरा करीत आहोत. तर मी सुद्धा 1985 नंतर काही मित्रांना म्हणजे मला वाटतं कोळेकर आणि अजून 2-3 जणांना मी आजच पहिल्यांदा भेटलेलो आहे 40 वर्षानंतर. बरोबर ना कोळेकर? बाकीचे काही मित्र थोडेसे कॉन्टॅक्टमध्ये आहेत सकाळ संध्याकाळच्या कार्यक्रमामुळं. हां, तर थोडेफार ते आहेत. तर हां नाही आहेत त्याच्यामुळं आपण शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. तर आता आम्हीसुद्धा 54-55 जे काही आहे वय 3 ते 4 वर्षामध्ये रिटायर होत आहेत. आणि मगाशी कोणीतरी सांगितलं माझ्या मित्रापण की लग्नालासुद्धा अवश्य बोलवा, जे शक्य असतील ते मित्र आपले येतील, त्याच्यामुळं आपला कॉन्टॅक्ट तो राहील. आणि बाकी सुंदर पद्धतीनं प्रसन्न तुला पुन्हा एकदा धन्यवाद. आणि मान्यवर शिक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि आभार की आपण आमच्या या कार्यक्रमाला आलात. आणि पुन्हा आपल्यालासुद्धा 40 वर्षांनी मला वाटतं पाहायला आम्हाला संधी मिळालेली आहे. काही शिक्षकांना आम्ही पाहिलं असेल, पण बऱ्यापैकी जवळजवळ 70-80% शिक्षकांना आम्ही बऱ्याच वर्षानंतर पाहत आहोत. आज जी आमची प्रगती आहे ती आपल्याच शिकवणीमुळं किंवा संस्कारामुळं आम्ही आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. आपण जे इथं जमलेलो आहोत, या जमलेल्याचा जो मूळ आहे ते प्रत्येकाने सांगितलेलंच आहे. मी डायरेक्ट आता कन्क्लुजनलाच येतो. मी माझा पहिल्यांदा परिचय करतो, मग थोडं मनोगत व्यक्त करतो. माझं नाव प्रसन्न महेश नाजरे. मी राहायला उमानगरीमध्ये आहे, सोलापूरला राहतो इथे. मी डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनियर झालेला आहे. मी अण्णासाहेब पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करतो. बाय सर्व्हिस म्हणून नोकरी करतो तिथे. बाय प्रोफेशन म्हणून मी इन्शुरन्स सर्वेअर अँड लॉस असेसर म्हणून काम करतो. मी जवळजवळ 23 इन्शुरन्स कंपनीच्या पॅनलवर आहे आणि 50 बँकेच्या पॅनलवर मी काम करतो ॲज अ व्हॅल्युअर. त्यानंतर मी व्यापार म्हणून माझं स्वतःचं प्रसन्न मल्टीपर्पज हॉल आहे इथं सोलापुरात वसंत विहारमध्ये ते आहे. त्यानंतर माझी एक स्कूल आहे प्रसन्न ग्लोबल स्कूल, प्री प्रायमरी स्कूल आहे, तीसुद्धा मी चालवतो. माझं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणलं तर माझी मिसेस जी आहे ती हाऊसवाईफ आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. एक मुलगी इंजिनियर आहे, दुसरी मुलगी डॉक्टर आहे, मुलगा CA होत आहे. मी स्वतः प्रसन्न बहुउद्देशीय संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून काम करतो. प्रसन्न ग्लोबल स्कूलचा मी चेअरमन म्हणून काम करतो. प्रसन्न चाइल्ड केअर अकॅडमी याचा मी प्रेसिडेंट म्हणून काम करतो. त्यानंतर
साने गुरुजी कथा व्याख्यानमाला मी चालवतो. तसेच कराड अर्बन बँक या ठिकाणी मी डायरेक्टर म्हणून काम करतो. मी स्वतः RSSचा सेवा सदस्य समिती म्हणून पण काम करतो. मला स्वतःला ट्रॅव्हलिंग, रीडिंग, पिक्चर बघणे ह्याची हॉबी आहे. हा आता ते थांबवतो आणि मनोगत व्यक्त करतो. मागे वळून जर आपण बघायला लागलो तर आपल्याला लक्षात येतं की माझा पाया जो आहे तो सिद्धेश्वर बालक मंदिरपासून चालू झालेला आहे. 4थीपर्यंत मी बालक मंदिरपर्यंत होतो आणि 5वी ते 10वी इथं सिद्धेश्वर हायस्कूलला होतो. मी वर्गात बऱ्यापैकी चांगला हुशार विद्यार्थी म्हणत होतो. देशमुख अजून लवंगे आहे, कधी नंबर सोडले नाहीत, पण एखाद्या वेळेस फक्त 7वीला दुसरा आलो होतो, मायनासर होते त्यावेळेस. साधारणतः 80 ते 85 1980ला आपण इथं 5वीला आलेलो आहे. 6वी एक किस्सा सांगायचा आहे. 6वीमध्ये 1982ला 6वीमध्ये माझं एक ऑपरेशन झालं अपेंडिक्सचं. अचानकच झालं. आम्ही संध्याकाळी 3 वाजता आपली मधली सुट्टी होते, 2:45ला जेवण करून बसलो होतो. मला काहीही वाटलं नाही की मला असं होईल असं. आणि 3च्या सुमारास मला उलट्या चालू झाल्या अचानक. आणि इतक्या उलट्या व्हायला लागल्या की मी जे काय जेवलो होतो ते सगळं त्यातनं निघून गेलं. अतिशय मला घरीसुद्धा नेताना इथनं म्हणजे रिक्षातनं न्यावं लागलं. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत मला वेगवेगळ्या डॉक्टरांनी बघितलं आणि माझं 12 वाजता डायरेक्ट ऑपरेशन झालं. रात्री अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. तो एक दिवस जो आहे 12 जुलैचा 1982चा तो दिवस आहे. मला तो चांगला आठवतं. मला सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढा मोठ्या प्रसंगातनं जावं लागणार आहे. ते जर ऑपरेशन त्या दिवशी जर झालं नसतं तर दुसऱ्या दिवशी मी इथं नसलो असतो, एवढं मला माहीत आहे. त्यानंतर आपल्या सर्वांमध्ये आपल्याला क्रिकेटची टीम आपण केलं होतं. त्यामध्ये मी जरा चांगल्या पद्धतीनं क्रिकेट खेळत होतो आणि मला बॅटिंग चांगल्या पद्धतीने येत होते. आपल्या आजूबाजूचे जे वर्ग होते 10वी अ ब क किंवा 7वी 8वी 9वीपासून आपण जे खेळत होतो त्यामध्ये मला चांगलंच वचकून होते. कारण क्रिकेटची बॅट मी हातात घेतली की त्यांना असं वाटत होतं की हे कधी एकदा आऊट होत आहे. आणि हे सगळ्यांना माहीतच आहे, तुम्ही सगळ्या लोकांनी अनुभवलेलंच आहे. 7वी 8वी 9वी 10वी 9वीपर्यंत आम्हाला बिलगुंदी सर आणि दास सर यांनी एलिमेंटरी इंटरमिजिएट या याच्यामध्ये फार मदत केलेली आहे. चित्रकलेचा क्लास जो होता त्याच्यामध्ये आम्ही चांगलं प्रावीण्य मिळवत होतो. आणि त्यातलाच एक किस्सा 82 साली रविवार होता. आम्ही क्लास केला, बिलगुंदी सरांचा तास चालू होता. तो तास संपला साधारणतः मला वाटतं 9:30-10च्या दरम्यान संपला आणि आपली शाळा कोसळली. आम्हाला समजलं एवढी मोठी शाळा कोसळेल असं त्यावेळेस वाटलंही नव्हतं. पण त्या दिवशी ती घटना घडली. आम्हाला फार वाईट वाटलं. अतिशय सुंदर शाळा होती. त्याचा जर भव्य परिसर बघितला तर त्या शाळेसारखा परिसर म्हणजे आजही तो लक्षात राहतो. आत्ताच सांगितलं की जिना इकडून होता, जिना तिकडून होता. हंचाटे सर इकडून आले की आम्ही तिकडून खाली येत होतो. पण तरीसुद्धा हंचाटे सर आम्हाला पकडणारच. आणि त्यांची एक खासियत अशी होती की ते कधीही आम्हाला स्वतःच्या नावाने ओळखलं नाही, पण बापाच्या नावाने नक्की ओळखत होते. कुठे गेला रे, तुझा बाप मला भेटला होता. आणि त्याला यापासून त्यांची सुरुवात असणार. झुंजे सर होते आपल्याला. झुंजे सर त्यांचं व्यक्तिमत्व असं होतं, वर्गात ज्या दिवशी आले 7वीला ते आम्हाला इंग्लिशला शिकवायला होते. पहिल्या दिवशी वर्गात आले, त्यांच्या पानाचा म्हणजे तोरा भरलेला असणार, चेहरा असा मोठा चष्मा असणार, डोळे अतिशय लाल. आणि पहिल्या दिवशी आले, मला तो किस्सा आठवत आहे. त्यांनी काठी वाजवली. म्हणजे एकाने गोंधळ केला होता, तर त्या विद्यार्थ्याचं नाव म्हणजे मित्राचं नाव सांगत नाही, पण त्याला बोलवलं. नुसतं काठी असे ठक केली आणि तरी काय करायचं ते त्या ठिकाणी केलं. तो एक किस्सा फार महत्त्वाचा. म्हणजे एवढं टरकून होते त्या सरांना. मॅडम लोकांनी आम्हाला फार, रानबरे मॅडम, देशमुख मॅडम, पत्रिके मॅडम, क्षीरसागर मॅडम माझ्या आत्या होते. त्यांनी फार चांगली शिस्त लावलेली आहे. बावळे सरांचं एक हे होतं की ते जोक सांगत होते शिकवताना. वाबळे सरांचं कायम त्यांनी जोक सांगणार. म्हणजे त्यांचा हिंदीचा क्लास असणार आपल्याला. आणि सुरुवात त्यांची शिकवता असं सांगून जाणार की ते जोक आपल्याला कायम हसवायला लावणार. ती एक त्यांची खासियत होती. होर्टिकर सर आपल्याला पैलवानी खुराक दाखवत होते नेहमी, कारण ते त्यांची खासियत होती. हे सगळे कनाळे सर शिकवताना पाय हलवत होते इंग्लिश शिकवताना. तेही आठवत आहे मला, चांगला असं पाय हलवणार.
म्हणजे ह्या गोष्टी का आठवतात की त्यांचे जे कृती आहेत त्यातनं आम्ही शिकत गेलेलो आहे आणि त्यांनी घडत गेलेलो आहे. ह्या चांगल्या ह्याच्यातनं आम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी शिकलेल्या आहेत ते आम्हाला हे सगळी शाळांनी सुसंस्कृत केलेलं आहे. त्यांच्यामुळं आम्ही घडलो. आम्ही जसं घडलो तसं आमचे पुढं आमच्या मुलांना त्याचा फायदा झालेला आहे. तेही सुसंस्कृत झालेले आहेत, तेही चांगल्या पोस्टला गेलेले आहेत, तेही चांगलं करायला लागले आहेत. आता या गोष्टीचं असं होतं की 40 वर्षानंतर म्हणजे 1985 नंतर आत्तापर्यंत आम्ही हे सगळं आठवत होतो, पण कुठंतरी व्यक्त करायचा जो भाग होता तो आम्हाला जमत नव्हता. पण गेल्या महिन्यात ज्यावेळेस मी चंचटीकडे गेलो त्यावेळेस त्याची सुरुवात झाली आणि तो दिवस आज घडून आलेला आहे, तो योग आलेला आहे. सगळ्यांना बघून अतिशय आनंद झालेला आहे. सर्व शिक्षकांना बघूनसुद्धा फार आनंद झालेला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असं दाखवतात की खरोखर आजसुद्धा ते आपल्याला काहीतरी एक मार्गदर्शन करत आहेत असं दाखवतात. आणि मी त्या सर्व लोकांचा मी कृतज्ञ आहे. नक्कीच आम्ही यापुढे एकत्र परत भेटत जाऊ दरवर्षी आणि एक चांगला उपक्रम आपण हाती घेणारच आहोत. त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. जेवणानंतर त्याची चर्चा होईल. आणि मी एवढे 2 शब्द बोलून मी माझे हे सांगतो थांबवतो. पण एक नक्की आहे, आठवत आहे 1985 साली आपला सेंड ऑफ झाला नाही, ती एक खंत बाकी होती, तो आत्ता सेंड ऑफ घडत आहे. आणि मी मला स्वतःला फार भाग्यवान समजतो की मी निरोगी आहे. मला कुठलाही आत्तापर्यंत शुगर बीपीचा त्रास नाही आहे. या सर्व आठवणीमध्ये गेले ते दिन, राहिल्या त्या आठवणी म्हणून मी इथं थांबतो. धन्यवाद. सर्व मान्यवर शिक्षकांना माझा साष्टांग नमस्कार. तुमच्यामुळे तिथे उभे आहोत, काही आयुष्यामध्ये करू शकलो त्याबद्दल तुमचे धन्यवाद. माझं नाव सचिन जहागीरदार, मी पुण्यामध्ये असतो. आम्ही सगळे 91चेच पासआउट. त्याच्यानंतर मी इथे WIT शिकलो. बऱ्याच IT काम करतो. मोठा प्रवास झालेला आहे. म्हणजे जवळपास सगळ्या सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, HSBC काम केलेलं आहे. सध्या मी ॲक्सेंचरमध्ये एंटरप्राइज आर्किटेक्ट म्हणून काम करतो. बऱ्याच कंट्रीजमध्येही प्रवास झाला आहे, काम केलेलं आहे. पण शेवटी भारतात सेटल व्हायचा निर्णय घेतलेला आहे. पर्सनल फ्रंटवर माझ्या पत्नीचं नाव रश्मी. माझी पत्नी बार्कलेज म्हणून कंपनी आहे, बँक आहे, त्याची ती मॅनेजिंग डायरेक्टर आहे. मला एक मुलगा आहे. मुलगा आता तोही MCA झालेला आहे आणि तो एंटिटी डेटामध्ये काम करतो. तर उशिरा आल्याबद्दल पुन्हा सर्वांची माफी मागतो आणि थँक्यू, धन्यवाद. नमस्ते गुरुवर्य. मी 1985ला म्हणजे ही सगळीच बॅच आपली 1985ला आम्ही 10वीतनं पास झालो. मी सध्या BSNLमध्ये कार्यरत आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल म्हणून. आणि सरांची तर डेलीच माझी गाठ पडते, होर्टीकर सरांची ग्राउंडवर. एम आय राईट? नाही, सरांची गाठ पडते माझी डेली. हां, तर मी त्याच्यानंतर मी 91 साली ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2 वर्ष मी 6 महिने मी लेक्चरशिप केली कुमट्याला. तिथून मी पुण्याला गेलो. पुण्याला मी 2-2.5 वर्ष प्रायव्हेट कंपनीमध्ये मी एक्सपिरियन्स घेतला. आणि त्याच पिरियडमध्ये मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अपियर केल्या. त्यामध्ये मी 3-4 ठिकाणी सिलेक्ट झालो. त्यातलं सेंट्रल गव्हर्नमेंट DOT त्या काळातलं, आता BSNL आहे, त्यामध्ये मी जॉईन झालो. मी सांगलीला फर्स्ट जॉईन झालो. नंतर मी रत्नागिरीत गेलो. रत्नागिरीत मी 6 वर्ष काढली. तिथून सोलापूरला आलो, 10 वर्ष काढली. नंतर प्रमोट झालो आणि इंट्रा सर्कल ट्रान्सफर होऊन सध्या मी तेलंगणामध्ये निजामाबाद आणि आदिलाबाद 2 डिस्ट्रिक्ट बघतोय. मी आज सकाळी 6:30 वाजता निजामाबादनं निघालो आहे, आत्ता आलो आहे जस्ट ह्या फंक्शनसाठी एक्सक्लुझिव्हली. कारण हे बिलगुंडी सर आणि सगळ्या मित्रांचं प्रेशर म्हणण्यापेक्षा शिव्या, प्रेशर नाही शिव्या यायला पाहिजे, मला माहीत नाही. तर अत्यंत आनंद होतो आहे मला की हे स्नेहसंमेलन झालं आणि आपल्या सरांचा सत्कार झाला, हे झालं आणि एकदम गेट टुगेदर झालं. चांगलं वाटतं, एकदम व्यवस्थित वाटतं मला. थँक्यू सर. गुरुवर्य यांना मी आदरपूर्वक नमन करतो. माझ्या जीवनाच्या आपल्या सर्वांच्या जीवनाच्या जडणघडी ज्यांचा अत्यंत मोलाचा हिस्सा आहे त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करायला मी इथं उभा आहे. मी प्रथमतः हे सांगू इच्छितो की मी इथे विद्यार्थी म्हणून आलेलो आहे. त्यामुळे मी काय करतो, माझं काय काम आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही. मला एक मुलगी आहे, ती सध्या 6वीमध्ये शिकत आहे, एवढंच मी सांगतो. 40 वर्षानंतर जवळजवळ आपण सर्व मित्र इथं भेटत आहोत. भेटल्यानंतर आपण आपल्या ज्या क्लासमध्ये शिकलो त्याच वर्गात जाऊन बसलो, त्याच बाकावर बसलो.
अजूनही सगळे विद्यार्थी आपण विद्यार्थ्यांसारखं वागत आहोत इथं. त्यावेळी आपण ज्या काही गमती केल्या, खोड्या केल्या, एकमेकांशी भांडणं केली, बऱ्याच काही गोष्टी केल्या असतील, त्या सर्व माझ्या मनात पूर्णपणे उचंबळून आल्या. त्या सर्व व्यक्त करत बसलो तर जवळपास अर्धा ते पाऊण तास कमीत कमी जाईल, पण तेवढं मी काही सांगत नाही सध्या. पण एक मात्र सांगू शकतो की या अशा गेट टुगेदरमुळे आपले सर्व मित्र एकत्र आले. ते कुठं राहतात, काय करतात, त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे काय करतात, सगळ्यांची ओळखी झाल्या. त्यापेक्षा महत्त्वाचं मला काय वाटतं माहिती आहे का, आपण जे काही आपल्या जीवनात आज कार्यरत आहोत किंवा आपण कुठल्याही पोझिशनवर आहोत, कार्यरत आहोत, त्यामध्ये आपल्या आईवडिलांचा प्रथमतः मोठा मोलाचा वाटा आहे. त्यानंतर आपले गुरुवर यांचा मोलाचा वाटा आहे. आपल्याला आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचं काय स्थान आहे याबद्दल मी एक छोटीशी गोष्ट सांगतो आपल्याला. जेव्हा द्रौपदीचं पण चालू होता तेव्हा देशविदेशचे राजे सगळे जमले होते. त्यांचे पण सगळ्यांना आपल्याला माहिती असेल की वरती मासा बांधला होता, मासा फिरत होता आणि खाली बघून, माशाकडे बघायचं नाही, खाली बघून त्या माशाचा डोळा फोडायचा, हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोम किंवा काय होती, खाली पाणी होतं, त्या पाण्यामध्ये बघून माशाचा डोळा फोडायची. जे देशविदेशचे धनुर्धारी आले त्यांना कोणाला शक्य झालं नाही. अर्जुनाचा नंबर आला. अर्जुनाने नेहमीप्रमाणे कृष्णाला वंदन केलं. मग कृष्णाने त्याला सल्ला द्यायला चालू केलं की तू आधी नीट प्रत्यंच्या पकड, व्यवस्थित मांडी घालून बस, प्रत्यंच्या व्यवस्थित पकड, धनुष्यबाणाला बाण व्यवस्थित लाव. मग आपला अर्जुन नेहमीप्रमाणे आपल्यासारखा अर्जुन तो म्हटला की माधवा, मी जर सगळं तू काय करणार आहेस इथं, मी सगळं तू काय करणार आहेस. काय उत्तर दिलं असेल कृष्णाने, सांगा कोणाला माहिती आहे का? बरोबर, पाणी स्थिर ठेव म्हटलं. म्हणजे हे गुरुचं स्थान आपल्या आयुष्यात एवढं मोठं आहे, त्यासाठी मी कथा आपल्याला सांगितली. गुरुशिवाय आपल्या आईवडिलांच्या स्थानानंतर गुरुचं आपलं स्थान खूप मोठं आहे. 41 वर्षानंतर तुम्ही आम्हाला इथं बोलवलात. माझ्या अत्यंत जुन्या आठवणी जागा केलेल्या आहात. 1960 साली इथं आम्ही शिक्षकीचं काम करत होतो. पत्रा बिल्डिंग होतं इथं, पत्रा बिल्डिंग. त्या पत्रा बिल्डिंगमध्ये तेव्हा पूर्वी रेकॉर्ड वगैरे नव्हते याचे, जनगणमनाचे वगैरे. तेव्हा मला त्यावेळेला सुरुवातीला वंदे मातरम म्हणत होतो आम्ही. वंदे मातरमने शाळेला सुरुवात व्हायची, ते म्हणायला मी असायचो. आणि त्यानंतर जनगणमन सुरू झालं, तेही माझ्यानंच सुरुवात व्हायची. त्यामुळं शाळेला लवकर गडबडीनं यायची मला घाई व्हायची नेहमी. पत्रा बिल्डिंगमध्ये ती पत्रा बिल्डिंग. आता तुम्हाला फार भाग्यवान आहात, अतिशय सुंदर आणि इमारत मोठी भव्य शिकायला मिळालेली आहे. फार जुन्या आठवणी सारख्या जाग्या होत आहेत, पण सगळं सांगता येत नाहीत, विचार नीट शब्द सुचत नाहीत. विशेष म्हणून सांगायचं म्हणजे तुम्ही सगळे आता मोठे झालेले आहात, विद्याविभूषित आहात. तुमची मुलं नातवंड मोठी झालेली आहेत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे ही. माझी मुलं, माझे नातू सगळे चांगले शिक्षक आहेत. शिक्षक नाहीत, इंजिनियर आहेत. वेगवेगळ्या विभागात इंजिनियर झालेले आहेत. सगळे आम्ही एकंदरीत प्रपंच सुखी आहे. सगळे 12 ज्योतिर्लिंग चांगला सदृढ असताना मी केलेले आहेत. सगळे 12 ज्योतिर्लिंग केले. नेपाळ वगैरे सगळीकडे जाऊन आलो आणि सुदृढ होतं तेव्हा हे सगळं केलं आहे मी. तर आता विशेष काही सांगत नाही. शेवटी एकच तुम्हाला तुमच्यासाठी प्रार्थना. व्हा मोठ्याहूनही मोठे जे आम्हा न होता आले. व्हा मोठ्याहूनही मोठे जे आम्हा न होता आले. ते भाग्य तुम्हाला व्हावे मग सार्थक आमचे झाले. 40 वर्षापासून तुमच्यामध्ये एकमेकाबद्दलची ओढ, प्रेम, आदर 40 वर्षानंतरही तो टिकून आहे. ही एक खरोखरच प्रशंसनीय अशी बाब आहे. आज घराघरामध्ये संपर्क कमी होत जातोय. अशा पार्श्वभूमीवर आपण 40 वर्षानंतर एकमेकाच्या प्रेमापोटी एकत्र येत आहात. ही खरोखरच एक आनंदाची गोष्ट आहे. केवळ एकत्र येत आहे एवढंच समजलेलं नाही, तर प्रत्यक्षामध्ये तुमच्या मित्रामध्ये ज्यांना ज्या काही अडचणी आल्या त्या अडचणीच्या वेळेला सुद्धा तुम्ही एकमेकाच्या मदतीला धावून जाता. हा एक दुर्मिळ
असा असणारा प्रसंग पाहून आम्हा शिक्षकांना जे संस्कार तुम्हाला दिले त्याबद्दलची धन्यता वाटते. मित्रांनो, आज मार्गदर्शन वगैरे देण्याची अवस्था नाही आहे. आज तुम्ही एवढे अनुभवी आहात, तुमच्या निरनिराळ्या कार्यक्षेत्रामध्ये चांगल्या उच्च पदावर कार्यरत आहात. काही जण फॉरेनमध्ये आहेत. असं असल्यामुळं मला तर वाटतं तुमच्याकडून सुद्धा आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळाली तर आमच्या ज्ञानामध्ये आज भर पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तंत्रज्ञान असेल, इतर कार्यक्षेत्र असतील, त्यामध्ये तुम्ही एवढ्या चांगल्या पोस्टवर आहात की तुमच्याकडं जे काही संशोधन झालेलं असेल, काही अनुभव असतील, तर ते आमच्याकडं पाठवू शकता. आम्हाला त्यातून आनंद मिळेल. आम्ही आमच्या सिनियर सिटीजनच्या संघामध्ये हे माझे विद्यार्थी आहेत आणि यांनी हे असं कार्य केलेलं आहे असं आम्ही सांगू शकतो. तुमचा खरोखरच आम्हाला अभिमान आहे. यामध्ये बऱ्याच जणांनी शिक्षकांच्या लकबी आठवणी या ठिकाणी उद्धृत केल्या. मित्रांनो, तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. त्या काळातील शिक्षणाची आठवणसुद्धा तुम्हाला आता होते आहे. त्याच्यामध्ये बरेच जण शिक्षकाकडून एखाद्या मुलाचं लक्ष नसेल तर खडू फेकून मारणं, काही जणांकडून डस्टर फेकून मारणं. फेसबुकवर मी माझी विद्यार्थ्याचं मनोगत त्या ठिकाणी वाचलं. त्यात त्यानं सांगितलं होतं, आमच्या वेळेला म्हणजे त्याच्या वेळेला एक रॉकेट यायचं. ते रॉकेट अंगावर आदळल्यानंतर ज्याच्या अंगावर आदळलेलं असायचं त्यानं ते रॉकेट परत नेऊन द्यायचं, म्हणजे ते डस्टर. त्यावेळेला अशा प्रकारे शिक्षकांच्या आठवणी या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. याशिवाय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी समाजामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे लौकिक मिळवून दिलेला आहे. 1985 असेल किंवा त्याच्याही अगोदरचा काळ असेल, त्यावेळेला आपल्याकडे जी सिस्टीम होती आपल्या हायस्कूलची, त्याच्यामध्ये डिव्हिजन जर पाहायला गेले तर ABCDEFG पर्यंत होत्या. आणि मला आठवतं आहे त्यावेळेला होडगीवरून विद्यार्थी इथं यायचे, बरोबर, सायकलवर. आणि अशा प्रकारे ती नावाजलेली संस्था त्यावेळेलाही होती. त्यावेळेलाही ती अतिशय चांगल्या प्रकारे या समाजामध्ये नामांकित अशी ही संस्था होती. आणि आजही तुम्ही पाहिलं असेल की विद्यमान स्टाफसुद्धा त्या दृष्टिकोनातून तितकाच कार्यक्षम आहे